आत्यंतिक दुःखाची प्राप्ती आहे. पण चिटका तो एवढा दुःखदायक अवस्था आहे की या मनानं, बुद्धीनं, चित्तानं सगळ्यांनी ते त्याच्यामध्ये शिरलेले आहेत, ते बाहेरच निघत नाही. आमचे बुवा मला म्हणायचे, अरे सोड याला, काय करतो, तरी सुटत नाही ना, सुटत नाही महाराज. का सुटत नाही तर विषयाला लुप्त झालेत आपण. विषय सोडून नामाला लुप्त झाला तर नामासारखं साधन जगात काही नाही. नामाप्रती साधन नाही. जे तू अनेक करीशी काय, हकारुणी सांगे तुका, नाम घेता राहू नका. नाम घ्या फक्त. नामात काय ताकद आहे. आमचे तुकोबारे सांगतात, कुणाला गाता येत नसल तर गाऊ नका, पण नाम घ्या. ज्याला गाता येत असल त्याने काय गा, नामच गा. नाम गाऊ नाम घे करून घेतो, आमचे पाय धुवून घेतो आम्ही. काय अधिकार आहे आम्हाला त्याचा. वारकरी संप्रदाय नियम आहे बाबा, वारकरी संप्रदायाचे नियम आहेत, हे आम्ही करू नये. याच्याही पुढे जाऊन सांगतो, सत्कार ही करून घेऊ नये. कोणासमोर आम्ही आता सेवा करतोय, देवासमोर आहे. देवाचा सत्कार का आमचा, मग पुण्य कोणाला लागल. मोठ्या माणसासमोर, बापासमोर मुलाचा जर सत्कार केला तर बापाचा अपमान का मुलाचा अपमान. भक्तीचं सूत्र आहे, भक्तीचे सूत्र आहेत महाराज. या सूत्रानुसार नियम. आणि त्यातल्या त्यात भक्त म्हणला, भक्ती क्षेत्रात आला की पहिल्यांदा माझं तर मत आहे, नम्रता आली पाहिजे. झाडाला फळं लागली, कुठलाही झाड असो, वृक्षाला फळं लागली की वृक्षाच्या फाट्या खाली येतात ना, भूमीशी उतरे ते खात्यानं भरायची होती. फळं लगटली की आपोआप खाली लागतात. आम्ही वारकरी झालो, भक्त झालो की आमचं काय पाहिजे, खाली मस्तक पाहिजे. कधी भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतन. नम्रता पाहिजे. आमच्याकडे जर नम्रता नसेल, आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो, आमचंही काय कल्याण करू शकतो. आम्ही पहिलं नमन महत्वाचं आहे. भक्ती क्षेत्रात नमन. महाराज माळकरी झाला की नम्रता आली पाहिजे. मग बिल माळकऱ्याने काही करायचं असं नाही. या भारत खंडात आपण जन्माला आलो. आपल्या देशाचं नाव काय, भरतखंडे. नरदेह प्राप्ती, नरदेह प्राप्ती, तो परम भाग्याची संपत्ती, तो परम भाग्याची संपत्ती. आपल्याला कळत नाही आपलं किती पुण्य आहे म्हणून. या भरतखंडात जन्माला आलं हेच आपलं भाग्य आहे. पण इथं येऊन जर आम्ही अधर्म करीत असेल, अकृत्य करीत असेल, तर पुढच्या जन्मात कोणत्या देशात जन्म मिळेल हे सांगता येत नाही. आणि कुठं जन्म मिळेल सांगता येत नाही. आजही तुम्ही आम्ही सदन आहेत लोक, आपल्याला निवारा आहेत, पण सांगा पालात राहणाऱ्यांनी काय पाप केलं असेल, खडी फोडणाऱ्याने काय पाप केलं असेल. आजी धुळीत तोंडात माती जाते, काय कशाचा भोग असला. आज तुम्ही आम्ही आरामशीर आहेत, ऊन आपल्याला लागतंय. ऊन लागलं तर चार चार आपण उपरने टावेल बांधतो डोक्याला. महाराज त्यांना ऊन सुद्धा लागत नाही. आज कशाचं कारण आहे, पापाचं कारण आहे. निधाम कुठेच व्यंग राहणार नाही, दुःख पाहायला मिळणार नाही. पण झडझडून ये भक्तीच्या वाटेला, झडझडून. उशीर नाही, उशीर नाही त्याला. आणि ते बालक असो, स्त्री असो, पुरुष असो, सगळ्यांना नामाचा अधिकार आहे. म्हणून प्रारब्ध भोग हे सुद्धा नष्ट होते, क्रियामान भोग सुद्धा नष्ट होते. अनेकांची अवस्था आहेत. पुराणात कथा येतात महाराज. पिंगला नावाची वेश्या आहेत, भागवतामध्ये वर्णन आहे तिचं. पिंगला नावाची वेश्या आहे, भागवतात ती चरित्र आलेलं आहे. वेश्या म्हणलं की बोलायचं काम नाही. पण तिला सुद्धा त्याग झाला, वैराग्य प्राप्त झालं. या भोगी लोकांची वाट पाहिल्यापेक्षा भोगाचा नाश करणाऱ्याची जर मी वाट पाहिली, माझं काय होणार. कोण आहे भोगाचा नाश करणारा?
गोकुळात भगवान परमात्मा राहिले. गवळणीचा विषय संपून टाकला का विषय भोगले? विषय संपून टाकला महाराज. काय झालं? विषय संपवणं म्हणजे काय? विषयच नारायण करून टाकला ना. विषय तो विषय तो त्यांचा झाला नारायण. व्हायला तयार, पुढारी व्हायला सगळ्यात पुढे वही मानतो त्यावर. मला वाटतं ज्याने वही घ्यायची त्याने अगोदर 2 तास पारा करायचा. विठ्ठल विठ्ठल तुमच्या फायद्यासाठी ज्याने वही घेतली मन पवित्र होईल. नामस्मरण केलं मन पवित्र होईल, शरीर पवित्र होईल आणि वाचा सुद्धा काय होईल? पवित्र होईल महाराज. आणि मग व्यवहारही पवित्र. खालीवर करणारच नाही कोणी, होऊच शकत नाही. म्हणून माझा आग्रह असतो, जेवढे जेवढे मोठी माणसं आहेत ना त्यांच्याकडे पहारा दिला पाहिजे. गावच्या लोक आपण देतो पोराच्या गळ्यात घालून. आणि काही ठिकाणी तर आता नाही पोरं घेत, माणसं घेत नाही. माणसं पोरं हुशार झाले, मग आमच्या आहेत बिचाऱ्या महिला पारा करतात. महाराज तुमच्या गावात काय असेल मला माहिती नाही, पण अनेक ठिकाणी पाहिलं महाराज, रात्रंदिवस महिला पारा करतात आणि नियमानं करतात. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे, संचित प्रारब्ध आणि क्रिया, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. प्रारब्ध क्रियामान तर आपला उद्धार आहे. नाही तर तुम्ही आम्ही व्यवसायाला चिटकून बसतो. आम्हाला कुठं टाइम आहे देवाचं नाव घ्यायला? हे रिकामचोट लोकांचे काम आहे महाराज. रिकामचोट नाही. अहो आपला व्यवसाय तोंड काम नाही करीत, हात काम करतात. जर तुम्हाला या भवरोगातून मुक्त व्हायचं असेल तर आम्ही अनुभव सांगतो तुम्हाला. आमचे तुकोबारे म्हणतात, अरे आम्ही आनंदाचे लाडू खातो, ते तुम्ही सुद्धा घ्या, चरफडू नका. दुःखाची व्याप्ती आपण आपल्या कर्मामुळे वाढवतोय. दुःख कोण वाढवतं? जगात जर दुःख वाढत असेल, कोणीच आपल्याला दुःख देत नाही महाराज. आपणच आपल्याला दुःखाला कारण आहे. कोणीच आपला शत्रू नाही, कोणीच मित्र नाही. आपणच आपले शत्रू आहेत आणि आपणच आपले मित्र आहेत. हे जर करायचं असेल, आपण आपले मित्र आहेत ना, मग मित्र व्हा आणि काय करा? फक्त देवाचं नाम. तुकोबाराय सांगतात, जेवढे जेवढे नामधारक झाले सगळे उद्धरून गेले महाराज. बाकीचा विषय नाही त्यांच्याकडे, काम करतात. मी सांगितलं तुम्हाला, तो सज्जन कसा आहे, मांस विकत होता, पण देव स्वतः त्याच्या जवळ बाजूला बसून असे गोळे बनवायचा. एखाद्याने 1 किलो मागितला ना, त्याला हात नाही लावा लागत होता, तेवढाच तुकडा पडून तो 1 किलो भरत होता. त्यांचं चरित्र वाचा तुम्ही बारकाई. मांस विकणारा पण तो भजन करतोय, अधोगतीला जाईल का? आणि आम्ही शेती करणारे अधोगतीला जातो. 12 काय सांगावं तुम्हाला, सगळ्या विश्वाला आम्ही भरण पोषण आम्ही करतो आणि आम्ही अधोगतीला जातोय. दूध कोणासाठी? वासरासाठी. ते दूध काढून आपण जगाला देतोय, तरी पाणी टाकल्यामुळे आपण पापी ठरतो ना. असे अनेक कर्म आहेत महाराज, काही गरज नाही आपल्याला त्याच्यापासून. पण आपलं कर्मच असं आहे की आपल्याला त्याशिवाय ते अधर्माला घेऊन जाते, अधर्माकडे ओढीत नेते आणि त्याच्यामुळे आणखी भवरोगाचं आपल्यावर गडद बंधन होतं. भवरोगातून मुक्त होण्याऐवजी भवरोगाचा ताप वाढतो, भवरोग आपला सुटतो. आणि भवरोग जर जात नसेल तर हा मनुष्य जन्म कशासाठी आहे? तुकोबारे सांगतात, पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काय उपजता उपजतात मरती, बैरी अंध होती पांगुळ मुकी. बाकीच्यांना नाही कळत ते. मनुष्य देहाचं श्रेष्ठत्व एवढं आहे
की याच मनुष्य देहामध्ये आपण या भवरोगातून मुक्त होऊ शकतो. उद्धरून जाण्यासाठी नाम एकमेव साधन आहे. जगात दुसरं कोणतंही साधन नाही. बाकी साधनानं तरतात, पण अत्यंत खडतर मार्ग आहेत. आणि म्हणूनच ज्ञानोबा सांगतात, योग याग विधी येणेनो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग आहेत, याग आहेत, विधी आहेत, पण नाम असं श्रेष्ठ साधन आहेत. याच्यासारखं साधन जगात कुठे नाहीये. आणि ते आपल्याला आमच्या महान थोर संतांनी दिलेले आहेत. कारण नामाचा त्यांनी अनुभव घेतला. नाम कसं आहे, किती पवित्र आहे, किती परिकर आहेत रखुमादेवी वराची. नाम पवित्र आणि परिकर रखुमादेवी वराचं पवित्र आहेत, परिकर आहेत, असं भगवंताचं नाम आहे तुम्हाला. आणि याच हेतून आमच्या पूर्वजांनी म्हणजे आमच्या संतांनी ही परंपरा आपल्या देशात आणलेली आहे, महाराष्ट्र भूमीत आणलेली आहे. लाभ काय आहेत? भवरोग तुटतो. भव म्हणजे संसार. बाकी रोग जातील यात काही नवल नाही महाराज. भवरोग जाणं महत्वाचं आहे. बाकीचे रोग सगळे क्षुल्लक आहेत. एका अभंगात तुकोबाराय म्हणतात, भगवंताचं नाम म्हणजे ब्रह्मरस आहे. काय आहेत ना भगवंताचं ब्रह्मरस घेई काढा, ब्रह्मरस घेई काढा.